एन्व्हायरमेंटल स्टडीज मधला चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजेच पर्यावरणाचं संतुलन हा चॅप्टर आज आपण अभ्यासणार आहोत. ट्राय दिस करून पहा ही कृती आपल्याला सांगितलेली आहे. आस्क द एल्डर्स इन युअर फॅमिली टू टेक यू टू अ रिव्हर साईड और टू अ लेक और स्ट्रीम. आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीबरोबर आपल्याला आपल्या परिसरातील जे नदी आहेत, तलाव आहेत, ओढे आहेत, अशा एखाद्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचं निरीक्षण करायचं आहे. ऑब्झर्विंग द व्हेरियस लिव्हिंग थिंग्स इन दॅट प्लेस. त्या ठिकाणी असलेल्या विविध जे सजीव आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी देअर. ज्या ठिकाणी आपण गेलेला आहात त्या ठिकाणी दिसणाऱ्या सजीवांची आपल्याला यादी करायची आहे. इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी, मेक अ नोट ऑफ देम, डिस्क्राईब देअर शेप, कलर, साऊंड, शेल्टर एक्सेट्रा. ज्या सजीवांची नावे तुम्हाला माहिती नाहीत त्या सजीवांचं चित्र काढून त्यांचा आकार, त्यांचा रंग, आवाज आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण, निवारे याविषयीचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. काउंट हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी. आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी किती प्रकारचे सजीव आपल्याला दिसलेले आहेत त्याचंसुद्धा नोंद आपल्याला करायची आहे. नाव रिपीट द ॲक्टिव्हिटी नियर युअर हाऊस, इन द स्कूल गार्डन और इन अ फील्ड. हीच कृती आपल्याला आपल्या घराभोवती, आपल्याला शाळेच्या बागेमध्ये किंवा शेतात जाऊन हीच कृती पुन्हा करायची आहे. कॅन यू टेल इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डिड यू नोटीस एनी साइन्स ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स थो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्स वी आर नॉट सीन्स. जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण त्या ठिकाणी होते आणि येऊन गेले अशा प्रकारच्या काही खुणा याचं तुम्ही निरीक्षण केलेलं आहे का? फॉर एक्झाम्पल, डिड यू नोटीस एनी पार्टली इटन फ्रूट्स और सेल्स, फॉलन फीचर्स, फेदर्स, animal tracks, dungs, droppings, nets, cocoons, eggs, honeybees. त्या ठिकाणी अर्धवट खाल्लेली फळे, शेंगा, गळलेली पिसे, पाऊलखुणा, शेण, लेंड्या, घरटी, कोश, अंडी किंवा मधाची पोळी इत्यादी आपण पाहिलेलं आहे का? कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करणं आपल्याला शक्य झालेलं आहे का? त्याचबरोबर हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ॲट प्लेस यू व्हिजिटेड. आणि तुम्ही ज्या ठिकाणी भेट दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला किती प्रकारचे सजीव दिसलेले आहेत? डू यू थिंक you saw all the kinds of living things that belong there. तुम्ही जे निरीक्षण केलेलं आहे ते सर्व प्रकारचे सजीव त्या ठिकाणी आढळतात. and did you see the same living things at various places or different ones. अशाच प्रकारचे सजीव तुम्हाला तुमच्या शेतात, बागेत तेच सजीव तुम्हाला आढळते का? जे सजीव आपण इतर ठिकाणी पाहिलेले आहेत तेच सजीव तुम्हाला आपल्या बागेमध्ये, शेतामध्ये आढळलेले आहेत का? द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया is called the biodiversity of that place.
एखाद्या भागामध्ये आढळणाऱ्या सजीवामध्ये जी विविधता दिसते त्या विविधतेला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी, म्हणजेच जैवविविधता असं म्हटलं जातं. अनेक प्रकारचे सजीव एका भागामध्ये आढळले जातात. अशा भागाला आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता असं म्हटलं जातं. कॅन यू टेल विच वन ऑफ द प्लेसेस यू विजिटेड शोज ग्रेटर बायोडायव्हर्सिटी? आपण जे ठिकाणांना भेटी दिलेल्या आहेत त्या ठिकाणापैकी कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आपल्याला आढळून आलेली आहे ते सुद्धा आपण आपल्या निरीक्षणामध्ये नोंदवायचं आहे. टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस, सायंटिस्ट मेक अ लार्जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या ही काय असते? खूप मोठी असते. दे मेक देअर ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन्स सच ॲज डे ऑर नाईट, इन डिफरंट सीझन्स एक्सेट्रा. ते दिवस रात्र किंवा विविध ऋतू अशा विविध परिस्थितीमध्ये हे शास्त्रज्ञ आहेत ते त्यांच्या नोंदी घेत असतात. They use special devices to make observation of living things that are found at great heights or depths as well as of microorganisms. उंचावरच्या भागामध्ये तसेच सखोल भागात राहणाऱ्या सजीवांचे त्याचप्रमाणे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विविध प्रकारची विशेष अशी साधने वापरत असतात. Observation of many scientists are brought together and studied again. अनेक वैज्ञानिक ही निरीक्षण करत असतात आणि परत त्याचा अभ्यास परत त्यांचा अभ्यास करत असतात. Only when all such efforts are made over a long period of time can we be sure of the biodiversity of a place. आणि असे जेव्हा प्रयत्न दीर्घकाळ सतत केले जातात तेव्हा त्या वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशामध्ये असलेल्या बायोडायव्हर्सिटीची म्हणजेच जैवविविधतेची खात्री ही पटत असते. यानंतर द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. The surroundings and the conditions in those surroundings which affect the life of the organisms there are together known as the environments. कशाला म्हणायचं पर्यावरण? आपल्या सभोवतालची जी परिसर असतो, आपल्या आजूबाजूचा जो भाग असतो तो भाग आपण जिथे राहतो त्या ठिकाणचा जो आजूबाजूचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट असं आपण म्हणत असतो. इट इन्क्लूड्स मेनी कंपोनंट्स सच ॲज सनलाईट, एअर, वॉटर, सॉईल, प्लांट्स अँड ॲनिमल्स. या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात ज्यामध्ये सनलाईट आहे, सूर्यप्रकाश आहे, एअर आहे, हवा, वॉटर आहे, पाणी, सॉईल, माती, प्लांट्स अँड ॲनिमल्स या सर्व घटकांचा समावेश या पर्यावरणामध्ये होत असतो. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंडंट ऑन ईच अदर. सजीव आणि निर्जीव हे एकमेकांवर काय असतात? अवलंबून असतात. देर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक और इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये परस्परामध्ये काय असतो? देवाणघेवाणाची क्रिया, त्याबरोबरच त्यांच्यामध्ये आंतरक्रिया ही होत असते. एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दीज इंटरॅक्शन. आणि पर्यावरणाच्या शास्त्रामध्ये या सर्व आंतरक्रियांचा अभ्यास केलेला असतो. लुक ॲट द पिक्चर ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स शोन बिलो. डिस्कस द mutual relationship between the various factors of the environment.
खाली काही सजीव आणि निर्जीव घटकांची चित्र दिलेली आहेत आणि या चित्रामध्ये पर्यावरणातील परस्पर जो संबंध आहे तो या ठिकाणी दर्शवलेला आहे. या ठिकाणी काही सजीव आणि काही निर्जीव या ठिकाणी दिलेले आहेत. या सजीव आणि निर्जीव वस्तूंचा जो पर्यावरणामधील सहसंबंध आहे, इंटरॅक्शन आहे, ते या ठिकाणी दाखवलं आहे. या ठिकाणी रेन, स्टोन्स, वॉटर, माउंटन, सन हे नॉन लिव्हिंग थिंग्स या ठिकाणी दिले आहेत. त्याचबरोबर ॲनिमल्स हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत या ठिकाणी आहेत. हे काय आहे, त्यांचं परस्परांशी काय आहे, इंटरॅक्शन आहे. हे यांचा परस्परांशी काय आहे, संबंध एकमेकांशी आहे. सजीवांना जीवन जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, जीवन जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि ते सर्व सजीव हे यासाठी या नॉन लिव्हिंग थिंग्सवर अवलंबून असतात. म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये सहसंबंध या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे. द फूड चेन, अन्न साखळी. नेक्स्ट पॉइंट, द फूड चेन. लुक ॲट द पिक्चर बिलो. काय दिसते आपल्याला या चित्रामध्ये? द सनलाइट, ग्रास, वर्म्स, ग्रासहॉपर अँड बर्ड्स. अ वर्म्स ईट ग्रास. आळी जी आहे ती गवत खाते. अ ग्रासहॉपर इट्स वर्म्स. हा नाकतोडा जो आहे तो आळींना खातो. अँड द बर्ड्स ईट ग्रासहॉपर्स. या ग्रासहॉपरना कोण खातं? हे पक्षी खात असतात. अशा प्रकारे या ठिकाणी ही फूड चेन जी आहे, अन्न साखळी जी आहे ती दर्शवण्यात आलेली आहे. कॅन यू टेल हू इट्स बर्ड्स? पक्ष्यांना कोण खातं? पक्ष्यांना हू इट्स बर्ड्स? पक्ष्यांना कोण खातं? द बर्ड्स ईट्स another birds like eagle or snakes, tigers or another carnivorous animals eat birds. What is the food of plants? वनस्पतीचं अन्न कोणतं आहे? काय आहे वनस्पतीचं अन्न? द प्लांट्स मेक देअर ओन फूड. वनस्पती या स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. लुक ॲट द पिक्चर बिलो. खालील चित्र पहा. देअर आर सेव्हरल लिंक्स इन दिस चेन. यामध्ये अनेक साखळ्या, अनेक कड्या या साखळीमध्ये दिसत आहेत. इफ द लिंक्स वेअर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे बी कॉल्ड अ चेन. यामधल्या जर कड्या सुट्या झाल्या तर त्यांना साखळी म्हणता येईल का? Even though each link is a complete object, it is joined to the links before and after it. If any links comes loose, the chain is break. यापैकी एखादी जरी कडी निसटली तर ती साखळी काय होईल? पूर्णपणे खंडित होईल, म्हणजे ती चेन राहणार नाही. In the first picture, we see the sun, some plants, a worm, a grasshopper and sparrow. या ठिकाणी आपण या चित्रामध्ये सूर्य, गवत, नाकतोडा, वर्म्स आणि बर्ड्स हे ठिकाणी पाहिलेले आहेत. इज फूड फॉर द नेक्स्ट वन. दॅट इज वाय वी से दॅट दे फॉर्म अ चेन. ते एकमेकांचे काय आहेत? अन्न आहेत. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो? अन्न साखळी असं म्हणतो. सच अ चेन इज कॉल्ड अ फूड चेन. अशा चेनला आपण अन्न साखळी असं म्हणतो. ईच ऑफ दीज कंपोनंट्स इज अ लिंक इन अ फूड चेन. हे सर्व जे घटक आहेत, हे सर्व घटक हे काय आहेत? अन्न साखळीचे घटक आपल्याला आढळून येतात. नेक्स्ट, कॅन यू टेल? लुक ॲट द पिक्चर. व्हॉट इज डीर्स फूड्स? हरणाचं अन्न काय आहे? The deer is a herbivorous animals.
हरिण हे काय आहे? शाकाहारी प्राणी आहे. अँड दे ईट ग्रास. त्याचं जे अन्न आहे ते काय आहे? ग्रास म्हणजे गवत आहे. नेक्स्ट, व्हॉट इज फूड फॉर द टायगर? वाघाचं अन्न काय आहे? द टायगर इज अ कार्निव्होरस ॲनिमल्स अँड द टायगर्स ईट्स another animals. The picture below says another food chain. You have to guess the missing link in it. Look at the first and third picture. Think of the connection between them and complete the chain. या ठिकाणी अन्न साखळी दाखवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला जी पहिली आणि तिसरी जी कडी दाखवलेली आहे त्यामध्ये कोणते चित्र आहेत आणि त्यांचा परस्पर संबंध ओळखून आपल्याला ही साखळी, अन्न साखळी पूर्ण करायची आहे. यामध्ये आपण अन्न साखळी बघत असताना ग्रास ईट्स वर्म्स अँड वर्म्स ईट्स बर्ड्स और ग्रासहॉपर्स अँड ग्रासहॉपर ईट्स बर्ड्स. अशा पद्धतीने ही अन्न साखळी आपल्याला पूर्ण करता येईल. इन नेचर देअर आर मेनी फूड चेन्स. निसर्गामध्ये अनेक अन्न साखळ्या आढळून येतात. इफ वन ऑफ द लिंक्स इज लॉस्ट फ्रॉम द चेन कॅन द फूड चेन लॉस्ट. आणि यामधली जर एखादी कडी निसर्गामधून नाहीशी झाली तर ती अन्न साखळी टिकेल का? तर ती अन्न साखळी जी आहे ती अन्न साखळी टिकणार नाही. द फूड चेन कॅनॉट बी लॉंगर. ती अन्न साखळी टिकणार नाही. जर एखाद्यामधली फूडमधली चेन जर आपली लॉस्ट झाली तर ही पूर्ण जी फूड चेन आहे ती फूड चेन काय होईल? लॉस्ट होईल. ती फूड चेन टिकणार नाही.